बाब आहे, कारण सिडकोचा कान कोणी पिळायचा हा खरा इथे प्रश्न आहे। हा कान पिळायची ताकद आमच्यामध्ये नाही आहे, उपोषणकर्त्यांमध्ये नाही आहे, तर तिथल्या लोकप्रतिनिधींमध्ये आहे की तुम्ही आमच्या लोकांचा विचार करत नसाल तर ज्या पाण्यावर तुमचा हक्क नाही आहे ते पाणी आम्ही तुम्हाला मिळू देणार नाही, अशी भूमिका स्थानिक लोकप्रतिनिधींनी घेण्याची ही खरी वेळ आहे। पण ती भूमिका घेतली जात नाही आहे। जेवढं पण हातचं ताटातलं धरणातलं पाणी नेता येईल तेवढं नेण्याचा प्रयत्न सातत्यानं सिडकोच्या माध्यमातून केला जातोय आणि इथले जे राखणदार लोकप्रतिनिधी आहेत ते मात्र हातावर हात देऊन बसलेले आहेत। ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यांचं जे खरं दुःख आहे पाणी टंचाईचं ते लोकप्रतिनिधींच्या मनाला शिवत नाहीये। ही चिंतेची बाब आहे आणि असंवेदनशीलतेची सुद्धा बाब आहे। पाणी नसताना पाणी टंचाई असेल तर मान्य आहे, पाणी असून पाणी टंचाई आहे ही दुर्दैवी बाब आहे। त्याच्यामुळे हा विचार आता इथल्या लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे, संवेदनशीलपणे या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे आणि वेळीच सिडकोचा कान सुद्धा पेलण्याचं काम केलं पाहिजे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा कान पेलण्याचं काम केलं पाहिजे की हे धरणात पाणी कधी पडणार आहे, योजनेचं काम पूर्ण झालेलं आहे, मग शहापाड्याचा स्रोत का वाढला नाही। जी आपली जलजीवन मिशन अभियान जे हर घर जल हर घर नल जी योजना झाली 2023ला, त्याची जी शेवटची मीटिंग झाली होती 12 ऑक्टोबर 2025, त्या मीटिंगमध्ये जिल्ह्याभरातल्या सगळ्या योजनांचा आढावा मांडण्यात आला। त्यामध्ये लोकप्रतिनिधींनी सांगितलं की या योजना फक्त कागदावर दिसत आहेत, प्रत्यक्षात दिसत नाही आहे, पाणी टंचाई दूर झालेली दिसत नाही, याचा आम्ही आढावा घेणार आणि कारवाई करणार। त्याच्यावर काही काम झालेलं नाही आहे। जर या योजना बघितल्या तर सगळ्या 50% पेक्षा जास्त योजना अपूर्ण आहेत। प्रत्येक योजनाची कामाची मुदत संपलेली आहे, मुदतवाढ मागितली जाते। नक्की काय प्रश्न आहे? हे अभियान 2024ला पूर्ण होणं अपेक्षित होतं, पण आज 25-26 मध्ये आपण आहोत, तरी सुद्धा हे अभियान 50% सुद्धा पूर्ण झालेलं नाहीये। पण घोषणा मात्र जलजीवन मिशन हर घर नळ दिलं पण पाणी दिलं नाही, ही वस्तुस्थिती आहे। शासनाने याचा विचार करावा आणि जे काही त्याच्या मागचं जे क्रेडिट त्यांनी या निवडणुकांमध्ये घेतलं त्याचे खरंच ते हकदार होते का याचाही शासनाने विचार केला पाहिजे। सोबतच आज अमर म्हात्रे जे आंदोलन करतायत, जे उपोषण करतायत, त्याला आमचा पाठिंबा आहे। त्यांनी केलेल्या ज्या मागण्या आहेत आणि त्यांना दिलेलं जे आश्वासन आहे, हेच आश्वासन धोंडबा आंदोलनाच्या वेळेस दिलेलं आहे, पूर्तता का होत नाहीये ह्याची उत्तरं अधिकारी वर्गाने दिली पाहिजे। स्पष्टपणे ते कागदावर आणलं पाहिजे। का शहापाड्यात पाणी पडलं नाही, का सिडको मंजुरी देत नाही, की सिडकोला ती द्यायचीच नाही, की शहापाड्यात पाणी टाकायचंच नाही, ह्या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट भूमिका आणि उत्तरं मिळणं अपेक्षित आहे। त्यामुळे हे आंदोलन चिघळेल अशी परिस्थिती प्रशासनाने निर्माण करू नये एवढीच विनंती आहे।